नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर पाठीमागचा मी व्हिडिओ टाकला होता की त्यामध्ये असं मी बोलले होते की मी कोणत्या विजावर अमेरिकेमध्ये आले. तर खूप लोकांचे प्रश्न होते की तुला भारताचा अभिमान नाही आहे का, तू अमेरिकेत आली आहे. तर असं काही नाही आहे. आपल्या देशाचा अभिमान आपल्याला नेहमीच असणार आहे. आपण ज्या मातृभूमीत जन्मलो, आपली जी मातृभूमी आहे तिला कोणी विसरू शकत नाही. पण आता इथे सेटल झालो आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता मुलंसुद्धा आमची इथेच वाढणार आहेत. त्यामुळे एवढं सगळं सोडून येणं पॉसिबल होणार नाही आहे आम्हाला. आणि श्रीकांत पण 22 वर्षापासून इथे राहतात आणि त्यामुळे त्यांना पण इथली सगळी सवय झालेली आहे. हो बाळा, ओके. तर आज श्रीकांत ऑफिसला गेलेले आहेत. आठवड्यातून 2 दिवस ते ऑफिसला जात असतात. आणि माझीसुद्धा थोडीशी तब्येत डाऊन झाली आहे, कारण की फ्लू झाला. कारण की श्रीकांतला थोडीशी आधी झाली, त्याच्यानंतर मला झाली, पण मला जास्तच झाली. माझी लवकर सर्दी अजिबात जात नाही. आणि नशिबाने श्रीकांतला एका शॉपमध्ये गवती चहा भेटला, तर तो मी तुम्हाला दाखवतेच. गवती चहा, मेथीची भाजी खूप सारं आणलं होतं त्यांनी. एक फार्मर्स मार्केट म्हणून आहे इथे शॉप. ते इंडियन ओनर आहेत. ते कंटेनरमधून बाकीच्या बाहेरच्या देशामधून जे फ्रेश माल मागवतात आणि तिथे सकाळ 3 वाजेपर्यंत ते शॉप ओपन असतं. सकाळी 8 ते 3 काहीतरी असं असतं. तर ते लवकर भाजीपाला संपून पण जातं तिथे. तिथूनच त्यांनी आणला होता. तर मस्त गवती चहा तिथे भेटला होता. तिथे पॅशन फ्रूटसुद्धा भेटतं, की मी जेव्हा इंडियामध्ये होते माझ्या माहेरी आमच्या काकांच्या घरी आहे, तर त्याचं ज्यूस करायचं ते सुद्धा तिथे होतं. स्टार फ्रूटसुद्धा होतं. तर खूप साऱ्या आपल्या इंडियन गोष्टी तिथे असतात. फक्त एकच गोष्ट मला अजूनपर्यंत इंडियामध्ये इथे भेटली नाही, ती म्हणजे करडईची भाजी. करडईची भाजी मी इथे कधीच बघितलेली नाही आहे. मी मस्त काढा करणार आहे गवती चहाचा, कारण की गवती चहाचा काढा खूप छान लागतो आणि चहासुद्धा एकदम मस्त लागतो. आमच्याकडे झाडसुद्धा होतं गवती चहाचं, पण ते एका विंटरमध्ये ते मरून गेलं. मग आता परत मी ट्राय करणार आहे. ते त्याचं जे खोड आहे ते पाण्यात असं भिजवून ठेवणार आहे आणि बघू, लागलं तर लागलं, म्हणजे वाढलं तर वाढलं. पाहूयात आता कसं होतं आहे ते. तर चला, ट्राय करायला काही हरकत नाही. या समरमध्ये मोठं झालं तर चांगलंच आहे. तर चला, आता मी काढा बनवून घेते. खूप सर्दी झाली आहे आणि माझ्या छोट्या मुलीलासुद्धा मी आता प्युरीज देते सध्या. आणि नंतर खिमटी म्हणजे आपलं डाळ तांदळाची पेस्टसुद्धा देत असते तिला. तर आता मला पियरची प्युरी करायची आहे. तर प्युरी बनून झाली आहे आणि मी ग्राइंड करून घेतली थोडीशी. आणि तिला खूप आवडते ही पियरची प्युरी. वेगवेगळ्या प्युरीज मी देत असते. ॲपल कॅरेट असेल, स्पिनच प्युरी असेल, पालकाची असेल, बीटरूट असेल, तर ह्या सगळ्या देत असते मी. तर मी काढा केला आणि ज्या खालच्या दांड्या होत्या ना ते टाकले. त्याचा पण स्मेल एवढा स्ट्रॉंग होता ना. तर असं आपल्या इंडियामध्ये मी बघितलं नव्हतं एवढे जाड असे स्टेम असलेले. तर हे खूपच जाड होते आणि तेच टाकून मी त्याचा आता काढा बनवला आहे थोडासा. तर मी बाहेर आली आहे. संध्याकाळचे रात्रीचे 10 वाजले. तर बाहेर स्नो पडून गेला आहे. तर मी दाखवते तुम्हाला. जास्त नाही आहे स्नो, क्लीन करायची गरज नाही आहे. तर हा स्नो पडून गेला आहे आणि पडतोय आता अजूनसुद्धा. तर परत चालू झाला वाटते स्नो ना. हो, खूप जोरात येतो. हो, चिकन ट्रॅश टाकायला चाललेत. अरे बापरे, स्नो जास्तच पडतो एकदम. आणि थोडासा वेट स्नो आहे, म्हणजे असा हे नाही होते. पाऊस पण मध्ये आणि स्नो पण आहे, मिक्स आहे. आणि हे झाडांवरती बघा. आणि आज ट्रॅशमॅन येऊन गेला. वाव, छान वाटतं ना. पण मला सवय आहे. तू नवीन आहे, तुला यायचं का स्नो मध्ये? नाही, पाऊस येऊन गेला, आता स्नो चालू झालाय. आता जास्त स्नो पडायला लागला एकदम. तो हा लाईट स्नो म्हणतात याला. तो पाठीमागच्या वेळेला आलता ना, तो हेवी स्नो होता. तू कारच्या विंडशीला हात लावून बघ, तर कळेल. असं हाताने पुसून बघ. हे असं हे एकदम लाईट आहे. ह्या वर्षी जरा जास्त स्नो पडला आपल्याकडे ना.
नाहीतर पाठीमागच्या वर्षी फक्त एकदाच पडला होता, असा पडला होता फक्त. आणि ह्या वर्षी आय थिंक ही 5वी वेळ असेल स्नो पडणार. आणि स्नो पडलेला चांगला असतं, कारण तो पुढचा सीझन असतो तो एकदम निरोगी जातो, सगळे किडे जंतू सगळे मरून जातात. तेच ना, मस्त वाटतं. आणि तेच ना, तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मी कोणत्या विजावर आले आणि किती मला दिवस लागले इकडे येण्यासाठी. आणि काही लोकांचे खूप प्रश्न होते की 3 वर्षातच तुला कसं काय भेटलं. तर येस, आमची काही कंडिशन होती, म्हणजे लग्नानंतर श्रीकांतला सिटिझनशिप होती म्हणून मला 3 वर्षात भेटलं ग्रीन कार्ड आणि त्याच्यानंतर सिटिझनशिप भेटली. तर ती जेव्हा आम्ही, आता काही लोकांना माहिती आहे, जेव्हा माझं युट्यूब चॅनल चालू केलं तर तेव्हा ऑब्व्हियसली तिने सांगितलं होती ती कधी आली इथं. तर आमचं लग्न झालं तर 2017ला, राईट. ती इथं यायला जवळजवळ 2021 लागले, राईट. तर जेव्हा ती आली आणि जेव्हा लग्न झालं तर पूर्ण कालावधी ऑलमोस्ट 4.5 years पर्यंत गेला. मग मी मॅरिड झालो होतो 2017ला, तेव्हा माझ्याकडे ग्रीन कार्ड होतं. सो ऑब्व्हियसली माझी सिटिझनशिप पेंडिंग होती. ना मी इंडियाला जाऊ शकत होतो आणि ना ती इथं येऊ शकत होती. त्यामुळे आम्ही अक्षरशः थायलंड आणि कांबोडिया ह्या कंट्रीमध्ये भेटलो, सॅक्रिफाईस केलं आणि फायनली ती इथं आली. तर ती जेव्हा इथं आली होती एप्रिल 2021ला, ऑब्व्हियसली आमच्या लग्नाला 3 वर्ष होऊन गेले होते. तर USCISचा आणि INSचा लॉ आहे की तुमच्या लग्नाला जर मिनिमम 3 वर्ष जर झाले असतील आणि तुम्ही US सिटिझन बरोबर लग्न केलं असेल तर तुम्हाला सिटिझनशिप ही 2.5 ते 3 वर्षातच मिळून जाते. कारण 3 वर्ष मिनिमम रूल असतो, बट 90 days तुम्ही अहेड ऑफ टाइम अप्लाय करू शकता. दॅट्स द ग्रेस पिरियड. म्हणून तिला लवकर सिटिझनशिप भेटली. सो ऑब्व्हियसली जेव्हा मी इथं आलो होतो 2006, तर ऑल द वे 2019 पर्यंत मला एवढे वर्ष लागले ते सिटिझनशिप मिळायला. सो तो कालावधी गेला. ऑब्व्हियसली तो तिला त्रास झाला नाही, कारण शी इज अ स्पाउस ऑफ युअर सिटिझन आणि तिची जी कॅटेगरी होती ती IR1ची कॅटेगरी होती. हा फरक आहे. तर काही लोकांना असं वाटतं की तुम्ही कपल म्हणून एकत्र येता आणि तुम्हाला लगेच सिटिझनशिप मिळते, असं कसं काय होतं. पण आमच्या केसमध्ये कम्प्लिटली डिफरंट झालं होतं, कारण मी इथं येऊन इतके वर्ष सेटल झालो होतो आणि नंतर ती इथं आली ऑब्व्हियसली ॲज अ स्पाउस IR1 इमिग्रंट रिलेटिव्स 1 कॅटेगरीमध्ये, म्हणून तिला लवकर भेटली. बट जरी तुम्हाला लवकर तुमचं विजा प्रोसेसिंग करायची असेल तर काही कॅटेगरी आहेत सच ॲज EB1 कॅटेगरी अशी जी आहे की तुमच्याकडे बिझनेस किंवा मोर दॅन $5 million आहेत आणि तुम्ही ह्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि काहीतरी तुम्हाला इनोव्हेटिव्ह करायचे. ऑब्व्हियसली कुठलीही कंट्री असेल, भले ती इंडिया किंवा बाकी कुठली, तुम्हाला लवकरात लवकर प्रोत्साहन मिळतं. आणि मी हे पण ऐकलंय ऑनलाईन फोरममधून की तुम्हाला अक्षरशः 2 ते 2.5 वर्षातही सिटिझनशिप मिळू शकते. बट ऑब्व्हियसली दुसरे विजा स्ट्रगल आहेत लोकांकडे, जसं J1, F1, H1B, H2B, डिपेंडन्सी, अशा काही भरपूर विजा कॅटेगरी आहेत ज्यातर्फे तुम्ही जाऊ शकता. आणि समजा व्यक्तीने समजा H1B अप्लाय केला आहे, राईट, आणि तुम्हाला 2 वेळा रिन्युवेशन केलेलं आहे, दॅट डझंट मीन की दुसऱ्याने जे H1B अप्लाय केले त्याला ग्रीन कार्ड त्याच्याबरोबरच मिळेल. प्रत्येकाची केस ही वेगळी असते. प्रत्येकाच्या कंपनीची स्पॉन्सरशिप आणि पूर्ण हिस्ट्री ही USCIS वेगळ्या पद्धतीने पडताळून पाहते. तुम्ही अजिबात कोणाशी कम्पेअर करू नका की माझ्याकडे आज H1B आहे, तुझ्याकडे पण H1B आहे, तुला कसं काय माझ्या आधी ग्रीन कार्ड मिळालं आणि मला नंतर भेटलं, किंवा माझ्या विजा ओपन नाही झाला, माझं क्यूमध्ये पण अजून प्रोसेस नाही. हे सगळ्या प्रोसेस प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. ठीक आहे, तुम्ही कधीच अजिबात एक दुसऱ्याबरोबर कम्पेअर करू नका. दुसरं तर हे झालं विजाचं टॉपिक, राईट. दुसरं झालं की तुम्हाला इथं लिगल यायचं तर बरेचसे विजा ओपन अमेरिकेत अजूनही आहेत. द अदर थिंग, तुमच्याकडे नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, राईट, आणि तुम्हाला US ला यायचं आहे. ऑब्व्हियसली J विजा आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही J विजा आणि M विजा काय आहे. तर J1 विजा हा आहे एक्सचेंज व्हिजिटर, ज्यांचं हॉटेल मॅनेजर बॅकग्राऊंड आहे किंवा ज्यांचं मॅथमॅटिकल किंवा इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी एक्सेट्रा ह्यामधून तुमचं एज्युकेशन झालं आणि तुम्हाला अमेरिकेत येऊन किड्सला काहीतरी दुसऱ्या किड्सला ट्रेन करायचे ॲज अ टीचर म्हणून, किंवा ज्या ऑपॉर्च्युनिटी इंडियामध्ये तुम्हाला मिळत नाही हॉटेल्समध्ये किंवा कमी सॅलरी, इथे येऊन तुम्ही तेच वर्क परमिट म्हणून टेम्पररी 6 months to 1 year तुम्हाला तो विजा मिळतो आणि स्पॉन्सरशिप त्या हॉटेलमधून मिळते, सो दॅट तुम्ही तेवढे दिवस काम करू शकता आणि परत रिटर्न जाऊ शकता. पण त्यांची कंडिशन हे की विजा संपल्यानंतर यू मस्ट गो बॅक टू युअर कंट्री. आणि तुम्हाला इथे एक्सटेन्शन करायचं असेल, तुम्हाला इंडियन एम्बॅसीमधून
विजा वेवर घ्यावा लागतो आणि तो वॉशिंग्टन DC ला सबमिट करावा लागतो डिपार्टमेंट ऑफ स्टेटमध्ये, जसं मी केलं होतं वे बॅक 2007ला. थर्ड थिंग, ओव्हरस्टे अजिबात करू नका. तुम्ही जर व्हिजिटर विजावर इथं आलेला आहे B1 B2 आणि तुमचं इंटेन्शन असं असेल की 6 महिने माझे कंप्लीट झाले, चल मी इथंच राहून घेतो, अजिबात करू नका. कारण ते तुमच्या हिस्ट्रीसाठी चांगलं नाही आहे. कारण फ्युचरमध्ये तुम्हाला मे बी युनायटेड स्टेट 10 वर्ष बॅन करू शकतं किंवा कधीच येऊ देऊ नाही शकत. इट्स अप टू यू, तुम्हाला काय करायचं. आणि जरी तुम्ही असं पकडलं गेला तर तुम्हाला अरेस्ट होऊ शकते, जसं बरेच लोकांना इथं केलं. इथं चौथा टॉपिक हा की इलिगल इमिग्रंट, राईट. लोक डंकी राऊटनी पैसे देऊन येतं, अक्षरशः तुम्ही बघितले आता लोकांना इंडियात पाठवलंय. काही लोक 20 लाख, काही 40, काही ऑलमोस्ट एक लेडी आणि तिचा मुलगा आला होता 1 करोड देऊन. तर हे शॉकिंगची गोष्ट आहे खरोखर की एवढे पैसे देऊन तुम्ही येता कसं काय इथे. ऑब्विसली तुम्ही येणार व्हेनेझुएला, ग्वातेमाला, हॉन्डुरासमधून आणि तिथून इलिगली क्रॉस करताय आणि तुम्ही कुठेतरी पकडले जाणार कारण तुम्हाला लिगल स्टेटस कधीच मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की असायलम आणि रेफ्युजी स्टेटसला तुमच्या कंट्रीमध्ये काहीतरी हानी झाली असेल किंवा खरोखर तुमच्या जीवाला धोका असेल तर तुम्हाला ते स्टेटस मिळतं. पण तुम्ही जर खोटं बोलून तुम्ही इमिग्रेशन ऑफिसरला सांगताय ॲट द बॉर्डरला की मला रेफ्युजी स्टेटस पाहिजे, असायलम, हे कधीच मिळणार नाही. आणि त्यामुळेच ट्रम्पनी बरेच भारतीयांना आणि बाहेरच्या लोकांनाही जे नॉन भारतीय आहेत जसे कांबोडिया, चायनीज, म्यानमार, ब्रह्मा, परत थायलंड, ह्या सगळ्या लोकांना डिपोर्ट केले. ट्रम्पनी सगळ्या कंट्रीसाठी सेम रूल ठेवला आणि तोच तसंच करणार आहे. तर आपल्या साईडनी फक्त आपण काळजी घ्या आणि जो काही मार्ग आहे तो योग्य निवडा. अजिबात इथं चुकीच्या मार्गाने येऊ नका कारण त्याची पनिशमेंट खूप बेकार पद्धतीने मिळते आणि तुम्ही हे पाहिलेले आहे ऑनलाईन न्यूजमध्ये. अफवा असे पसरले आहेत की ऑनलाईन लोक बोलतात की ट्रम्प सगळ्यांचे विजा रिजेक्ट करणारे, सगळ्यांना पाठवणारे. असं काही नाही आहे. जे इथं लिगल आलेत त्यांना त्यांचे राईट जसा आम्हाला US सिटीजन म्हणून आहेत तसे तुम्हालाही आहेत, त्यात काही फरक नाही आहे. फक्त कुठल्याही प्रकारचा वेगळा क्राईम करू नका आणि इलिगल ॲक्टिव्हिटी करू नका. फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेत जाताय किंवा तुमची लहान लहान मुलं आहेत इथे आणि ते मोठे झाले आणि नंतर तुम्ही H1B विजावरच आहे, कॉलेजला ॲडमिशन घेताना तुम्ही खोटं सांगून क्लेम न करू की तुम्ही इथं 15 किंवा 16 वर्ष राहिलेत आणि आम्ही US सिटीजन आहेत, असं करू नका. तुम्ही ज्या पासपोर्टला होल्ड करून आहात त्याच पासपोर्टची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन ॲप्लिकेशनमध्ये द्या. त्यामुळं कुठल्याही प्रकारचे तुम्हाला इथं प्रॉब्लेम येणार नाही. परत बरेच लोक म्हणतात की आम्हाला RFE किंवा घरी पोलीस येणार आहेत का चौकशी करायला वगैरे. असं काही होणार नाही कारण तुम्ही जर लिगल आला असेल तर तुम्हाला ह्या बाबतीत कधीच काळजी करायची गरज नाही. आणि ट्रम्पने अजून एक असा निर्णय सुद्धा घेतला की बर्थ राईट सिटिझनशिप असते ती सुद्धा त्यांनी कॅन्सल केलेली आहे की म्हणजे कोणत्या पण देशातून तुम्ही इथे आलात आणि तुमचं मूल जन्माला इथे आलं की तुम्हाला बाय डिफॉल्ट तुमच्या मुलांना सिटिझनशिप भेटते. तर आता हे तसं होणार नाही. याचे पूर्ण डिक्लेअर नाही झाला कारण सुप्रीम कोर्टने ते सगळे डिसिजन होल्ड केल्यात आणि अजून काही डिक्लेअर नाही झालं. पण त्यामुळे काही लोकांना काही अफेक्ट होणार नाही. पण रिअलिस्टिकली स्पीकिंग लोकांना असं वाटतं की अमेरिका ही अशीच एक कंट्री आहे. तुम्ही विचार करा, इंडियामध्ये पण जर तुम्ही दोघं इंडियन सिटीजन नसताल आणि तुम्हाला जर बेबी बॉर्न झालं इंडियामध्ये तर त्याला ऑटोमॅटिक इंडियन सिटीजन नाही मिळत. सो हे तसंच ट्रम्प करायला बघवतं. जसं नॉर्वे आहे, इंडिया आहे, जर्मनी आहे, फ्रान्स, अशा बऱ्याचशा कंट्री आहेत की ऑटोमॅटिक सिटीजनशिप देत नाहीत. तर ऑब्व्हियसली अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे 14th अमेंडमेंटमध्ये की जे कोणी इथं लिगल असू किंवा इलिगल आणि तुम्ही बॉर्न झाला US सॉईलवर तर ऑटोमॅटिक सिटीजनशिप मिळाली पाहिजे. त्यात एक क्लॉज आहे की ॲज लॉंग एज तुमचं स्टेटस लिगल आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक सिटीजनशिप देऊ शकतो. पण तोच ट्रम्प घेऊन ते लिगल चॅलेंज फाईट करते. पण याला अजून काही कालावधी लागणार आहे. त्यामुळं तुम्ही उगाच पॅनिक होऊ नका आणि निश्चिंत राहा.